फडके सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत। आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा, तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल हे जननायक तू, राष्ट्र उद्धारक, समर्पणाची मूर्ती तू, या देशाच्या या जनतेच्या आकांक्षांची पूर्ती तू। हे जननायक तू, राष्ट्र उद्धारक, समर्पणाची मूर्ती तू, या देशाच्या या जनतेच्या आकांक्षाची पूर्ती तू। ध्यास नव्या भारताचे, समृद्ध महाराष्ट्राचे, ध्यास नव्या भारताचे, समृद्ध महाराष्ट्राचे, घेऊन वसा चालतो त्या राष्ट्रपुरुषांचे। भाजपा नाव समृद्धीचे, भाजपा नाव विश्वासाचे, भाजपा नाव अभिमानाचे, स्वप्न पूर्तीचे। भाजपा नाव समृद्धीचे, भाजपा नाव विश्वासाचे, भाजपा नाव अभिमानाचे, स्वप्न पूर्तीचे। भाजपा ठाणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारादरम्यान माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनी नवी मुंबईतील सर्व वॉर्ड व बूथ विभागाला भेटी दिल्या। याच अनुषंगाने नाईक कुटुंबियांचे निकटवर्तीय व भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते माजी प्रभाग समिती सदस्य शिरीष पाटील यांच्या प्रभागामध्ये प्रचार बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी शिरीष पाटील यांच्यावर विश्वास असणारे व नाईक कुटुंबियांना मानणारे स्थानिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनी प्रचारादरम्यान सर्व मतदारांना नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपलं अमूल्य मतदान नरेश म्हस्के यांना दिले पाहिजे असे आवाहन करत शिरीष पाटील यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांनाही मतदानाला सर्व कार्यकर्त्यांसह मतदान करावे असे आवाहन केले। की बार 400 पार फिर एक बार मोदी सरकार या भावनेतून नवी मुंबईतल्या विविध प्रभागांमध्ये आज आम्ही छोट्याशा बैठका, प्रमुख 1+10, 1+20, 1+30 बूथ, शक्ती केंद्र, 50 प्रमुखांच्या बैठका घेत आहोत। शिरीष पाटील आणि आमचे सर्व सहकारी यांनी या प्रभागामध्ये खूप छान रचना लावलेली आहे। माननीय गणेशजी नाईक साहेबांच्या आमदारांच्या नेतृत्वाखाली संदीपजी नाईक जिल्हाध्यक्ष यांच्या माध्यमातून सर्व ठिकाणी या रचना लागल्यात। 20 तारखेला सकाळी 7 वाजता लाईन लावून, रांग लावून प्रथम आमचं कर्तव्य 1 नंबरचं धनुष्यबाणाचं बटन दाबून नरेशजी म्हस्के यांना मोदी साहेबांना मतदान करण्यासाठी पाठवण्याच्या अनुषंगाने सर्व तयारी झालेली आहे। त्या तयारीचा ब्यौरा घेण्यासाठी आलो होतो। लोकांमध्ये उत्साह आहे की पुन्हा ही शक्ती आम्हाला लोकांमध्ये घेऊन जायची आहे। मी शिरीष भाऊ आणि आमच्या पूर्ण टीमला धन्यवाद करतो की खूप चांगली रचना लावली। हे एकमेव वॉर्ड आहे, 100% नारी शक्ती जास्त याच्यामध्ये आलेली आहे आणि म्हणून असंच काम भविष्याच्या काळामध्ये होईल असा विश्वास व्यक्त करून मी सर्व कार्यकर्त्यांचा आभार मानतो। सर, कार्यकर्ते नाराज असताना सुद्धा आपण त्याच उत्साहाने आज प्रचार करत आहात, काय सांगा? निश्चितपणे बघा, इच्छा प्रत्येक भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यात होती, मतदारामध्ये होती की या ठिकाणी कमळालाच या ठिकाणी सीट मिळाली पाहिजे। तसं पद्धतीचे संकेत ते भारतीय जनता पक्षाने दिले होते आणि सुद्धा पक्षाने शेवटपर्यंत ही सीट सर्वात शेवटपर्यंत राहिली होती। परंतु काय हरकत नाही, आपल्याला मोदी साहेबांना बघायचं आहे। ह्या माध्यमातून नाईक साहेबांनी सर्व कार्यकर्त्यांना आवाहन केलं, प्रेमाचं आवाहन केलं आणि मला वाटतं भारतीय जनता पक्षाचा नवीन बेचा जो कार्यकर्ता आहे ना, हा नाईक साहेबांच्या शब्दाला मान देतो आणि इकडे जनता सुद्धा नाईक साहेबांवरती प्रेम करते आणि म्हणून त्या अनुषंगानं कमळ धनुष्यबाण याच्यापेक्षा कमळ धनुष्यबाण आणि घड्याळ त्याच्याबरोबर आता इंजिन पण आलेलं आहे। त्याच्यामुळे आम्ही सर्वांना घेऊन जुगजुग चाललोय आम्ही आणि आम्हाला विश्वास आहे की आमचा विजय हा निश्चित। आपल्याला भेटायला आले काय? हो, या ठिकाणी जेव्हा आमच्या सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक यांनी राजीनामे दिले त्याच्या अनुषंगानं फडणवीस साहेबांनी नाईक साहेबांची चर्चा करून ते स्वतः या नवी मुंबईत आले। इतका मोठा व्यक्ती आज नवी मुंबईच्या आमच्या छोट्या कार्यकर्त्यांसाठी आले, ही आमच्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे। म्हणजे आमचा नेता जो आहे हा किती त्या ठिकाणी कार्यकर्त्यांची काळजी घेतो हे याच्यातून दिसलं आणि म्हणून कार्यकर्ता जो आमचा आहे ह्याचं बळ हे आमच्या नेत्यांचं आशीर्वाद आणि सहकार्य आणि म्हणून मला वाटतं की नरेंद्र मोदी साहेबांना फडणवीस साहेबांनी सांगितलं की नवी मुंबई में बहुत अच्छा काम चालू आहे। आता फडणवीस साहेब काल कल्याणला आले होते, दादाही त्यांना भेटले, त्याच्यामुळे निश्चित
हा विजय करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. शिरीष पाटील यांनी बोलताना सांगितले की भाजपचे जिल्हा अध्यक्ष संदीप नाईक यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलेला शब्द आम्ही पूर्ण करणार व त्यापेक्षाही मोठ्या प्रमाणात नरेश म्हस्के यांना निवडून आणण्यासाठी मी माझ्या प्रभागातून 80% पेक्षाही जास्त मतदान उमेदवाराला मिळतील असा शब्द देतो. ब्युरो रिपोर्ट. हो, आज तर फक्त आम्हाला सांगितलेलं की शक्ती केंद्र प्रमुख, बूथ अध्यक्ष व पन्ना प्रमुख व प्रमुख कार्यकर्त्यांची मीटिंग होईल. परंतु काल जसं आमच्या प्रभाग क्रमांक 39 मध्ये समजलं की माननीय माजी खासदार व माजी महापौर संजीवजी नाईक साहेब येणार आहेत, तर कार्यकर्त्यांना कुठलीही सांगायची गरज लागली नाही. ते सर्वजण आपल्या प्रभाग कार्यालयात, या प्रभाग क्रमांक 39 मधील कार्यालयात उत्सुकपणे सर्व म्हणजे जवळजवळ 100-200 लोक अशीच जमा झालेली होती. कारण ते नाईक फॅमिलीवर प्रेम आहे. कारण सर्वांना वाटलं होतं की माननीय पुढचा उमेदवार संजीवजी नाईक साहेब असतील, त्यामुळे आतुरता होती की एक आपला भारतीय जनता पार्टीचा उमेदवार असेल आणि ती उत्सुकताच आज त्यांना या कार्यालयात घेऊन आली. हो, आम्ही पण नाराज होतो. ज्या टायमाला 1 तारखेला जशी उमेदवारी जाहीर झाली त्या दिवशी जे राजीनामे दिले गेले त्याच्यात मीही होतो. आम्हीही मुंबईच्या प्रदेश कार्यालयात गेलो होतो. परंतु माननीय नाईक साहेबांनी ज्यानंतर आम्ही प्रदेश कार्यालयानंतर इथं आलो त्यानंतर रात्री 11 वाजता पुन्हा आमची बैठक झाली आणि या बैठकीमधील आम्हाला माननीय गणेश नाईक साहेबांचं मार्गदर्शन झालं. त्यांनी सांगितलं की आपल्याला युती धर्माचं पालन करायचं आहे आणि ते पालन करत असताना माननीय जे आपले शिवसेना पक्षाचे उमेदवार आहेत नरेशजी म्हस्के साहेब यांना प्रचंड मताने विजयी करायचं आहे आणि धनुष्यबाणावर वोटिंग करून आपल्याला त्यांना भरपूर म्हणजे लीड देऊन त्यांना विजयी करायचं आहे. मग आणि साहेबांनी जे आम्हाला सांगितलं आम्ही त्याचं तंतोतंत पालन करून माननीय नरेशजी म्हस्के साहेब यांना प्रभाग क्रमांक 39 मधून बूथ क्रमांक 276 ते 283 मधून भरघोस म्हणजे आम्हाला जे पहिला शब्द दिला होता की 51%, परंतु आमचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष जे संदीपजी नाईक साहेब आहेत यांनी माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना शब्द दिला आहे की आम्ही फक्त 51 न थांबता आम्ही 75 करू आणि आम्ही जिल्हा अध्यक्ष श्री संदीपजी नाईक यांचा शब्द कुठेही कमी पडू देणार नाही. आणि मी तरी एक वचन देतो नरेशजी म्हस्के साहेबांना की आमच्या प्रभागातून 80+ मतदान होईल धनुष्यबाणाला आणि त्या 80+ मध्ये सर्व जी ताकद असेल ती भारतीय जनता पार्टीची असेल. कारण त्यांना मोदीजी साहेबांना तिसऱ्यांदा हॅट्रिक करायचं आहे. त्याच्यामुळे आम्ही तन मन काम करून नरेशजी म्हस्के साहेबांना विजयी करणार. पूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी. धन्यवाद.